म्हणजे भगवंताचे नाव. साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावात फरक नाही. नाम हा जीव आणि विश्व यांच्यामधला दुवा आहे. नाम हे साधनही आहे, साध्यही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट निर्गुणात आहे. आरंभ सगुणात आहे असे म्हणायचे कारण आहे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागले आणि सगुण रूप नाहीसे झाले तरी नाम शिल्लकच राहील, म्हणून ते निर्गुणही आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे. नाम हा सत्संगाचा पाया आहे, कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी जण. लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते त्याचप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे, वृत्ती सुद्धा सूक्ष्म आहे, म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल. वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल, चित्त शांत झाली की निष्ठा उत्पन्न होईलच. सगळ्यांचा भावार्थ एकच. अन्नाला जशी स्वतःची चव असते त्यात आपण आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते खातोच, पण नामाला स्वतःची अशी चव नाही. त्यात आपणच आपली गोडी, आपणच आपली आवड घालून ते घेतलेच पाहिजे. आपण जितकी जास्त गोडी त्यात घालू तितके ते अधिक गोड वाटेल. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत, परंतु सर्वांना शेवटी वारीतून जाऊनच दर्शन घ्यावे लागते. त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावे, हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे. जसे आपलेपण आपल्या नावात आहे तसेच देवाचे देवपण त्याच्या नामात, खरे की नाही? आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहावे, परंतु देहबुद्धी जसजशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते. शेवटी नाम हे परमात्म स्वरूपच आहे असा अनुभव येतो. पाणी हे जसे शरीराचे जीवन तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास केला पाहिजे.